जय शिवराय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. रामकृष्ण हरी. तुम्ही म्हणत असन ताई आज रात्रीच मंदिरात येऊन बसली. मला टेन्शन आलं होतं आज. म्हणलं चला महादेवाच्या मंदिरातच जाऊन बस. जोर महादेव प्रसन्न होत नाही तोपर्यंत इथंच बसते म्हणलं नाही का. तर बसलोय आम्ही आता आणि जेवण वगैरे झालं. आमचं जेवण लवकर झालं. मेन म्हणजे तुमच्या दाजीला बरं नाहीये तर आज ते सकाळी 9-9:30ला सलाईन लावून आलेत. तर बसले बघा. एवढंच तोंड झालं आज तर बघा. पेच्यात नाही राहिला औषण आता बोलायला. बोलता येईल का? बोलतो तू बोल म्हणे. आता रात्री काल काय झालं माहिती का. आणि उभं राहिले का माझे पाय गळू राहिले. काय ते कंबरच दुखू राहिलं काय तर पोटच दुखू राहिलं. मग मी चिडले. म्हणलं मी काय डॉक्टर आहे का माझ्या पुढे तुम्ही सांगू राहिले. मला गुपचूप सकाळी जा म्हणलं दवाखान्यामध्ये. जीवाच्या वर दुखायला लागले ताव पळाले. थोड्यात थोडं जात नाही दाजी बुवा. तर म्हटलं चला डोक्यात गणगण होते. चला म्हणलं महादेवाच्या मंदिरात बसू. तर मग आम्ही सगळे बसलो होतो. शिंदेबाई बी बसलेली आहे पा. त्यांना पण आम्ही आल्यावर जरा बरं वाटतं. आणि हे आमचे मित्रमंडळी ते पण झोपलेत पा. पिंका कोण्या काव्या या कुत्रे कसे झोपलेले. हे पिंकाबाई इकडच्या. हे तो काव्या आहे आणि हा काव्या आहे. काव्या हा शेरू आहे ना. हा कोल्या आहे. ते कोल्या लय चाबरा आहे त्यो. आणि लय घाबर गुंड आहे परत. ऐ काव्या ए काव्या. पिंकी आहे पा. आमच्या कुत्र्याचे नाव. आता दर्शनाला लोक चालूच राहतात. 9-9:30 वाजलो. दर्शनाला लोक अजून चालूच आहे बघा. महादेवाला बिचारायला काही झोपू देत नाही लोक. आम्ही पण झोपू दे ना. बडबड चालली त्याच्या दरबारामध्ये. असं झालं तसं झालं. पण देव काही आमच्या मागची इडपिड टळ्याना एक ना एक चालूच आहे आमच्या माग. काय म्हणणं काय माहिती महादेवाचं. एकच सांग बाबा काहीतरी. पण आता नाही दुःख सहन होत आम्हाला. नको देऊ रे बाबा दुःख. देवाच्या चरणीची प्रार्थना करते उठता बसता. माझ्या लेकरांना पण बरं असू दे. माझ्या नवऱ्याला पण बरं लागू दे. पा माझा नवरा बोलायला राजी नाही. हाय काय चाललं सर्वांचं. मजेत का सर्वजण. कशी बसली. मग काय चाललं सर्वांचं मजेत का. आम्ही आमचा चालू आहे दवाखाना वगैरे. दवाखान्यातून आलोय आज. थोडा आराम केला. जेवण वगैरे केलं. गोळ्या घातल्या. बसलं मंदिरात येऊन थोडे गप्पा आले. थोडंसं फिरलो. गप्पा वगैरे आणून म्हणलं जरसं बसून. मग बाकी माझी तब्येत डाऊन आहे आज. बॅटरी ये पिल्लू पिल्लू आलं. ये इकडे चाल बाय. बस खाली बस. बस खाली बस ना. बस खाली बस पिल्लू. हिलेच निब्बर आहे बाई. ऐकतच नाही ती. शेरूला आवाज दे बरं तू. शेरू काय झालं. ये इकडं. शेरू ये चाल ये मंडळी उठली परत झोपेत होती. ये दोघांची बरोबर लागली आता आहे ना. ये कोल्या. ये कोण आहे ग. शेरू भाग्यश्रीची बॉडीगार्ड आहे ते. या दीदीची बॉडीगार्ड आहे बरं का. दीदीची बॉडीगार्ड आहे. तंगडपूर चाललं. इलेच अवतार करीत बाई. येले लोळ्यात गदाड्यावानी. ते चांगले ते किती निर्मळ आहे. येलेच झालं गदाड खरं. केस सगळे गुतले तुझ्या आले तर. घरात एक जण असतच ना मग तसं. त्याची कापून टाकावं लागेल. रवंदळा बैली ते आहे ना. शेरू गाय माहिती काय आपण गायचं दूध ए काव्या. शेरू इकडे. शिरू लावून ए शेरू चाल पटकन. येऊ लय मटक ते पण कधी कधी आहे ना. ते लई तुले भाव खात. ते भाव खातो. लगेच येतो.
वाघ्याच हुशार आहे ना कोल्या कोल्या हुशार आहे. पिंकी ती पिंकी बघा ए पिंकी पिंकी लस भाव खाते का आता पिंकी. हे सगळे जवळ असले का मग भाव खाते ती. आता आपली शिवानी शिवम जर दिवसभर आपण म्हणतो या यात येते का अशी ले टीम मटकते आमची. ते काम नाही तर लगे अंगावर अशी छाप मारते. आता ये म्हणलं ते येत नाही ते काब्या लांब जाऊन बसला. काव्यानी शेरू हा शेरू गण 2-3 नाव आहे त्याला. शेरू का ग ते गुढी याच्या जत्रेच्या टायमाला आला गेला ते कोण होता हे दोघं हारोलेच होते ते मी हे अर्ध त्याला आणावं लागले. कुठं होत ते हे अर्जीफ आहे इकडं. ते कस काय उठलं होतं ते काय ते पंढर उलकडेच आहे त्याला सरळ. पळालंच नाही ती. आणि याला कळलं आहे ना. हा हे वाज घे की त्याला ते चला शुभरात्री सर्वांना. ते आमची एक कुत्रा आला. आले चावी कुठे जा कुठं जायचंय तुमच्या काय घरी बरं तुम्ही झेंडा का आम्हाला ते बघन मग नाही बरं का बघ ते कसं करत होते. हा नको बाबा तू काकी येत चला ते बाय. काय त्याला असं चावलेलं नाही आवडत.